ते 1000 झाडं आहेत त्यातनं जवळजवळ 300 झाडं तोडलेली आहेत. 300 झाडं त्यांनी तोडलेली आहेत, लहान मोठी. लहान मोठी. आंबे पण हापूस आंबे पण तोडलेले. इथे एक नोटीस पण लावलेली आहे सिडकोची. आपण ती नोटीस वाचूया. इकडे बघा, ती झाडं तोडलेली आहेत. हा आहे सावरीचा झाड. ही बघा, ही सिडकोची नोटीस सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी लावली. शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र वन उद्यान विभाग. आणि या नोटीसमध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं आहे, झाडे तोडण्याचे ठिकाण प्रास्ताविक 20 मीटर रुंद रस्ता, सेक्टर 10, पुष्पक नोड, नवी मुंबई. अर्जदाराचे नाव कार्यकारिणी अभियंता विमानतळ 4 टॉवर नंबर क्रमांक 10 3रा मजला बेलापूर रेल्वे स्थानक संकुलन रेल्वे 11 CBD बेलापूर. बाधित होणारी झाडे 100 म्हणजे त्यांनी झाडे तोडले 100. आणि त्यांनी या नोटीसमध्ये सांगितलं आहे का 7 दिवसाच्या आत उद्यान विभागात शिडकोमधला यांनी कोणाची हरकत असेल तर ती हरकत नोंदवायची आहे. आणि या झाडांचे जे मालक आहेत राजेश जितेकर, त्यांचे आपण म्हणणे ऐकू. त्यांनी हरकत ते सांगतात का आम्ही नोंदवलेली होती, प्रत्यक्षात भेटून त्यांना आम्ही हरकत नोंदवलेली होती. आणि ही नोटीस अशा ठिकाणी लावली का कोणाला दिसणारी नाही. बघा, कोणी ते येऊ शकत नाही आणि इथे कोण माणूस पण येणार नाही. ह्या किती झाडांची कत्तल केलेली आहे. त्यांनी सांगितले 100 झाडे आणि 100 पेक्षा जास्त झाडे तोडलेली आहेत. 300चे जास्त झाडं तोडलेली आहेत. हे बघा, आणि पुढे बघा त्यांनी कुठपर्यंत झाडांना नंबरिंग केलेली आहे. दिसते ही बघा नंबरिंग. इथपर्यंत ही झाडं तोडायची आहेत त्यांना. कोणत्याही प्रकारच्या झाडांचं पुनर्वसन नाहीये, काही नाही, आणि झाडं तोडायला घेतली आहेत. महाराष्ट्र शासनाचं पर्यावरण खाते आणि मध्येच एक 10-15 दिवसापूर्वी भारत सरकारने उरण हा शहर भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित केला. आणि या उरण परिसरातच हा मतदारसंघ तर उरण मतदारसंघ आहे. आणि या उरण मतदारसंघात आपण बघू शकता, उरण शहरच भारतातील सर्वात प्रदूषित शहर उरण. आणि या उरण शहरात झालेली ही वृक्षतोड. आणखी काय पाहिजे मला वाटतंय प्रदूषित होण्यासाठी. आपण आजही बघू शकता, ही जी झाडं आहे तिथे हा कुंभार कावला उडत आहे. म्हणजे या पक्ष्यांचं राहण्याचं घरटं आहे तशी. हे बघा पक्षी. कर्नाला अभयारण्यापासून एक 500 मीटर अंतर झालेली ही वृक्षतोड पूर्ण. हे बघा, शिडकोने सांगितले की आम्ही फक्त 100 झाडे तोडणार आहोत. आणि हा झाडाचा क्रमांक बघू शकता 235 आहे. म्हणजे आणि किती झाडे तोडलेली असतील हे बघा. हा झाड आहे आईनाचा. जो आईनाचा झाड म्हणजे कोकणातील एक मजबूत झाड, सागापेक्षाही मजबूत. त्याचाही नंबर इथे आहे. 236 नंबरचा झाडा तोडलेला आहे. हा बघा 236 नंबरचा झाड तोडलेला आहे. आपण पक्ष्यांची किलबिलाट ऐकू शकता. ही जी झाडं आहेत त्यांच्यावर अनेक प्रकारचे पक्षी आहेत, पोपट आहेत, मोर आहेत. आणि यांच्यावर आता नंबर पण मारलेले आहेत.
मला वाटते काही दिवसात ही पण झाडं तुटतील, ही पण झाडं तुटणार आहेत. ची जागा आहे असं तुम्ही सांगता, तर सिडकोनं तिथे ती नोटीस लावली आहे. ते नोटीस बद्दल काय तुम्हाला पूर्ण सूचना होती का? नाही नाही, कल्पनाच नाही. आणि आज नोटीस बघतो, इतक्या आत लावली का तिथे कधी पण माणूस पण जात नाही. आणि जेव्हा ही झाडं तोडायची होती आता सुरुवात केली, तेव्हा तुम्हाला कसं कळालं की झाडं तोडायला घेतली आहेत? गावातल्या एका माणसाने सांगितलं की तुमची झाडं तोडतात, तेव्हा मी इथे आले. आणि रात्रीचा टाइम होता 7 वाजता. त्याही टेम्पो वगैरे भरली होती. अब्दुल कलाम म्हणून तो गाडीचा मालक होता, त्याला मी विचारला कोणी तोडली, तर मी कॉन्ट्रॅक्ट घेतला असं सांगितलं. अच्छा अच्छा. आणि ते सावंत म्हणून फॉरेस्टमध्ये आहे, त्याच्या नावावर सांगितलं का सावंत म्हणून जो अधिकारी आहे त्याच्याकडे लायसन आहे असं सांगितलं. आणि ते माझ्याकडे पेपर पण आहे, नंतर पेपर दिले त्याने मला. ते खोटे जे शेतकरी आहेत राजा धर्मजितेकर यांनी सांगितलं की त्यांना पूर्वकल्पना कोणत्याही प्रकारची नव्हती का ते झाडे तोडायला इथे येणार आहेत, आणि त्यांनी झाडे तोडून गेले. त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा इथे झाडं तोडायला अटकलं, विचारलं का झाडं तोडतायत, तेव्हा त्यांनी सांगितलं का सिडकोनी एक टेंडर दिला आहे, तो पण दिला आहे फॉरेस्ट अधिकाऱ्यांना. सावंत नावाचे जे अधिकारी आहेत फॉरेस्टचे, त्यांना टेंडर दिलेला आहे. आणि तो पण टेंडर त्यांच्या काहीतरी मुलाच्या नावाने आहे. बघा फॉरेस्टवाल्यांचं कसं ते खेळ चालू आहेत का, जे झाडे लावण्याची शपथ घेत आहेत तेच आज झाडं तोडण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांच्याच मुलाच्या नावाने हा टेंडर आहे असे राजाशेठ जितेकर हे इथले शेतकरी सांगत आहेत. बोल. हे झाडाला होल आहे ना, याच्यात पोपट राहतात. पोपटांचा घरटा आहे हा बघा, पोपटांचा घरटा आहे आणि सुतार पक्षाने किंवा पोपटाने बनवलेला घरटा आहे आणि याच्यात पोपट राहतात. बघा घरटा या झाडावर राहतात. सिडकोनी ही नोटीस झाडं तोडण्याची जी परवानगी दिलेली आहे ज्या एंटरप्राइजेसला किंवा कंपनीला, ती नोटीस आहे आणि झाडं तोडण्याची परमिशन आहे. बघा सिडकोने नोटीस दिली 100 झाडं तोडण्याची, आणि इथेशी आपण नंबरिंग बघू शकतो का ती 200च्या वर गेलेली आहे. ही जी एजन्सी आहे श्री साई एंटरप्राइजेस नावाची, तिला झाडं तोडण्याची परमिशन दिलेली आहे. सुद्धा झाड नेलेलं नाही ते. ही जी ती सिडकोनी सिटी अँड इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र यांनी जी वर्क ऑर्डर काढलेली आहे, त्या वर्क ऑर्डरमध्ये स्पष्ट दिलेलं आहे की डेट ऑफ होल्डिंग अँड ओव्हरस्टेट, म्हणजे त्यांनी सांगितले का थांबण्यासाठी, आणि डेट ऑफ कमर्शियल ऑफ वर्क म्हणजे वर्क स्टार्ट करायचं तिथली कामं 15/10ला, आणि त्यांनी 6 मंथ इन्क्लूड मान्सून अँड कटिंग ट्रान्सफर अँड ऑफ ट्री अँड थेअर 7 year फ्रॉम मिनिमम अँड क्वांटिटी सबमिट फॉर सर्व्हल रिपोर्ट. ती झाडं इथून काढून न्यायचे आहेत आणि दुसरीकडं लावायचे आहेत. त्यांनी दिलेलं आहे बघा 14/4/2025 पर्यंत कटिंग अँड ट्रान्सपरंट प्लॅन्ट म्हणजे ट्रीज, आणि 14/4/2032 पर्यंत त्यांची क्वांटिटी आणि सबमिट ऑफ सर्व्हल रिपोर्ट. 2032 पर्यंत ही झाडे जागवायची आहेत आणि त्यांचा रिपोर्ट सादर करायचा आहे. पुन्हा सिडको आणि शासनास रिपोर्ट सादर करायचा आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सर्व बघितलं का ही झाडं सगळी तोडलेली आहेत. कोणत्याही प्रकारचं त्यांनी ट्रान्सफर करण्यासाठी कोणतीही प्रक्रिया केलेली दिसत नाही आणि केलेलीही नाही. ही त्यांची ऑर्डर आहे. आणि या वर्क ऑर्डरमध्ये इस्टिमेट कॉस्ट ऑफ वर्क म्हणजे झाडं तोडण्याची आणि झाडं इथून जे मायग्रेशन करायचे आहेत, म्हणजे इथून दुसरीकडे न्यायचे आहेत, हलवायचे आहेत, जे लावायचे आहेत, त्यांचा कॉस्ट आहे एकूण 42,34,196 रुपयाचा हा टेंडर आहे. झाडं ट्रान्सफर करण्याचाही टेंडर आहे. मला वाटतं ते असं काहीच केलेलं नाही, फक्त त्यांनी झाडं तोडलेली आहेत. कोणत्याही प्रकारची झाडं लावलेली आणि शेतकरी आहेत ते सांगतात का ही झाडं इथून भरून कुठेतरी मुंबई ठिकाणी विकण्यासाठी नेलेली आहे ती झाडं. नंतर हे माझी इकडे बघ. पुढं दाखवायचं काम आहे.
जांभले आहेत तिन्ही जागच, 4 जांभले आहेत जागच. पुढचं पण दाखव. जांभले आहे ना, जांभले आहेत. ही झाडं तोडण्यात आलेली आहेत. झाडं तोडून त्याच्यावर माती कशी टाकली जाते बघा. ही बघा आंबे, कोकम आणि फणस अशी ही झाडं आहेत. ही बघा ही कोकमाची झाडं आणि ही तोडलेली आहे. ही बघा ही बघा ही जांभळीची झाडं. हा आंब्याचा झाड. हे बघा ही बघा आपण बघू शकतो. मला वाटतंय खैरासारखी झाडं आहेत आणि ही झाडं तर तोडण्यावर सुद्धा बंदी आहे. ही बघा 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 कशी कत्तल केली बघा झाडांची. बघा पर्यावरण संरक्षण बघा महाराष्ट्र शासनाचे. हे बघा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूला असलेला हा दापोली पुष्पकनगर आणि दापोली पुष्पकनगरमध्ये झालेली ही झाडेतोड कशासाठी. तरी झाडेतोड आहे पुनर्वसनासाठी. कोणाचा पुनर्वसन. तर हा पुनर्वसन आहे बाहेरून येणारे जे लोंढे आहेत, लोंढे, त्या लोंढ्यांचा पुनर्वसन इथे होणार आहे. ही बघा ही झाडे बघा किती तोडलीत. आणि हा आहे पूर्ण राजा शेठ जितेकर यांच्या मालकीची जागा. इथे बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचं पुनर्वसन करणार आहे सरकार. कुठे आहे महाराष्ट्र शासनाचा फॉरेस्ट खाता. वन मंत्री आहेत सध्या. नवी मुंबईचे वन मंत्री आहेत. नवी मुंबईचे वन मंत्री थोडे लक्ष द्या या प्रकरणाकडे. बघा आपण बघू शकता कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना सुद्धा इतकी झाडं तोडलेली आहेत. नवी मुंबईचे वन मंत्री आहेत, महाराष्ट्राचे वन मंत्री आहेत. नाईक साहेब थोड्या व्हिडिओकडे लक्ष द्या आणि बघा ही कशी झाडे तोड केलेली आहे. जिथे आपण जाल तिथे झाड तोडले आहेत बघा. हे शिडकोनी लावलेले झाडांच्या संरक्षणासाठी नंबर. आणि हा बघा हा नंबर हा त्यांच्या रेकॉर्डवर असेल शिडकोच्या. आणि त्यांनी हा झाड तोडलेलं आहे. याचं पुनर्वसन कुठे कसा होईल ते माहिती नाही. याला जमिनीतून उकडून दुसरीकडे पुनर्वसन करायचा होता. बघा पुनर्वसन कसा केलाय. हा सागासारखा लाकूड असलेला कलम जातीचा हा झाड आहे. याच्यावर शिडकोनी त्यांचा नंबर पण लावला आहे 262. भरपूर नंबर लावलेली झाडं. सगळी नंबर लावली झाडं की यांचं पुनर्वसन केलं जातोय. आणि ही बघा ही फॉरेस्टची हद्द. ते बघा हे पिवले जे लावलेत ना हे फॉरेस्टच्या हद्दीने या हद्दीमध्ये झालेली झाडतोड. ही अशीच त्या मानगर साईडला ही हद्द जाते आणि त्या साईडला पूर्ण यांनी झाडं तोडून टाकलेली आहेत. शेतकऱ्यांनी राजा शेठ धर्माजी जितेकर यांनी झाडं त्यांच्या आजोबांपासून ते आजपर्यंत त्यांनी ती जोपासली. त्यांनी नवीन झाडे सुद्धा लावली होती आणि ती सुद्धा झाडे त्यांनी तोडलेली आहेत. स्वतः शेतकरी आपल्या सोबत आहेत आज आणि ते त्यांनी दाखवायला आणलं की बघा आमची किती झाडं तोडलेली आहेत.
कोणीतरी हा प्रश्न सोडवावा की झाडं तोडू नका, त्यांचं पुनर्वसन करा, झाडांचं पुनर्वसन करा. पण कोणत्याही प्रकारची